आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे गंध मराठी गझलेचा मागोवा. संकल्पना सागर साबळे. सादर करते महेश जोशी, रमा मांजरेकर, सागर साबळे. सागर, महेश आणि रमाला या आजच्या कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका आहेत संगीताताई जोशी. खरं तर त्याही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होत्या, परंतु अचानक जोर धरलेल्या आजारामुळे त्या भारतात असतात आणि तिथे त्यांना एक तासाभरापूर्वीच इस्पितळात दाखल करावं लागलेलं आहे. त्यामुळे आज त्यांना या आपल्या कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही, याचा खेद वाटतोय. त्या लवकरच बऱ्या होऊन घरी परताव्यात आणि आपल्या तौर्य प्रतिष्ठानच्या याच विषयांवरच्या पुढच्या कार्यक्रमात सहभागी व्हाव्यात, अशी आपण प्रार्थना करूया. तर आता संगीताताईंना मनोमन नमस्कार करून मी सागर साबळे यांना त्यांचा हा कार्यक्रम सुरू करायची विनंती करतो. अनाथ होईल जगी वेदना माझ्या नंतर. अनाथ होईल जगी वेदना माझ्या नंतर. छळेल तुझला तुझी वंचना माझ्या नंतर. आजीवन तर तुझीच स्वप्ने रंगविली मी. आजीवन तर तुझीच स्वप्ने रंगविली मी. येईल तुझला खरी कल्पना माझ्या नंतर. फूल इलाही चाकबरीवर ये चढवाया. फूल इलाही चाकबरीवर ये चढवाया. करावीस इतुकीच साधना माझ्या नंतर. करावीस इतुकीच साधना माझ्या नंतर. मंडळी, इलाही जमादार या प्रसिद्ध गझलकारांच्या गझलेतील हे काही शेर होते. इलाही जमादारांचं यावर्षी 31 जानेवारीला निधन झालं. तेव्हा त्यांना श्रद्धांजली म्हणून किंवा आदरांजली म्हणून एखादा त्यांच्या गझलांचा कार्यक्रम करावा असं माझ्या मनात होतं. तसं मी माधवला म्हणलं, पण तेव्हा वेळेअभावी आणि पुरेशी तयारी नसल्यामुळं आम्हाला काही करता आलं नाही. त्यानंतर महेश रामाशी बोलताना असं लक्षात आलं की फक्त इलाही जमादारांच्या गझल घेण्याऐवजी इतर काही गझला वाचता येतील का, ऐकवता येतील का, असा एक विचार आला. आणि त्यानंतर हा आम्ही आज जो कार्यक्रम करतोय तो आकारास आला. तसं एका अर्थानं ही इलाही जमादारांना श्रद्धांजली आहे, किंबहुना सर्व गझलकारांच्या रचनांना आदरांजली आहे असं म्हणता येईल. तर गझल हा खरंच खूप व्यापक काव्य प्रकार आहे आणि उर्दू आणि हिंदीमध्ये तर अक्षरशः शब्द भांडार आहे. परंतु हा आमचा आजचा कार्यक्रम जो आहे तो प्रामुख्यानं मराठी गझल हा काव्य प्रकार थोडाफार उकलून दाखवायचा, त्यातली सौंदर्य स्थळं अधोरेखित करायची आणि बरोबरीनं काही सुंदर गझला सादर करायचा, असा आमचा मानस आहे. अर्थातच आम्हाला व्याकरणाचे खूप नियम सांगून हे काही क्लिष्ट करायचं नाहीये. पण जेव्हा एखादी गझल आपल्याला आवडते तेव्हा कवीचा किती अभ्यास त्यामागे असतो. अनेकदा तो वेदनेचा शोध, बोध किंवा प्रवास असतो. ज्या काही वैशिष्ट्यांमुळे व तंत्रामुळे गझल आपल्या हृदयापर्यंत पोचते ते थोडंफार उलगडून दाखवण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. या कार्यक्रमाची तयारी करत असताना आम्हाला अनेक गझल अभ्यासकांच्या लिखाणाची, विशेषतः संगीताताई जोशी, भूषण कटककर, वैभव जोशी, डॉक्टर अविनाश कांबळे, सदानंद डबीर, ए.के. शेख यांच्या लिखाणाची खूप मदत झाली. त्यांना त्या सगळ्याचं श्रेय द्यायलाच हवं. सादर करणारे आम्ही मराठी प्रेमी आहोत आणि गझल अभ्यासक नाही. त्यामुळे आमच्या मर्यादांची आम्हाला जाणीव आहे. काही चुका झाल्या असतील तर त्या कार्यक्रमानंतर जरूर निदर्शनास आणून द्या, कारण एका अर्थाने हा आमचाही शैक्षणिक प्रवास आहे. अर्थात प्रसिद्ध गझल अभ्यासक संगीताताई जोशी आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभल्या, हे आमचं भाग्य. तरीही निवेदनात काही चुका झाल्याच तर त्या सर्वस्वी आमच्या आहेत, हे इथे आम्ही विनम्रपणे नमूद करतो. आपण गझलेच्या इतिहासाबद्दल थोडं बोलूया. गझलेचा इतिहास खूप जुना आणि क्लिष्ट आहे. अरबांनी इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर
तिथली स्थानिक फारसी भाषेऐवजी अरबी भाषा बोलली जावी असा हुकूम काढला. इराण या तुलनेनं दुर्बल असलेल्या देशातील साहित्य संस्कृती मात्र अरबांपेक्षा श्रेष्ठ होती असं म्हणतात. तेव्हा अरबी संस्कृतीमध्ये कसिदा नावाचं काव्य रचलं जायचं. सरदार, सुलतान, शहा अशा लोकांची जाहीर स्तुती त्या काव्यातून केली जायची आणि हे काव्य रचून सादर केल्याबद्दल तेव्हा बिदागी मिळायची. हे काव्य गायच्या आधी तशबीब म्हणून काही ओळी गायल्या जायच्या आणि त्या गझल तंत्रात असायच्या. हा तशबीब नावाचा जो काही प्रकार होता तो इराण्यांनी स्वतःच्या संस्कृतीत स्वीकारला, कारण तो मधुर होता आणि तो त्यांना आवडला देखील. अनेक जाणकारांच्या मते हाच गझलेचा जन्म होता. आश्चर्य करण्यासारखी बाब म्हणजे अरबांच्या सत्ता पिपासेत असलेली सामाजिक स्थिती आणि त्यामध्ये फुलणारी ही गझल. गझल नंतर काहीशी बदलत गेली. सुरुवातीला प्रेमालाप करणारी गझल हल्ली आधुनिक रूप घेऊन समाजावर भाष्य करते. इराण, अफगाणिस्तान मार्गे भारतात पोचलेल्या मुघलांनी शतकानुशतके राज्य केलं. मुघल सैन्याबरोबर अनेक विद्वान कवी, तत्ववेत्तेही आले होते. त्यांच्या सैन्यात स्थानिक भारतीय सैनिकही होते. दोन वेगळ्या भाषांमध्ये संभाषण करणं अवघड असल्यामुळं नवीन भाषेची निर्मिती झाली, ती म्हणजे उर्दू. उर्दूचा अर्थ सैनिकांची छावणी असा होतो. उर्दूला आधी रेखता म्हणत. मुघलांची शासन व्यवस्था आपण सगळे जाणतोच, पण चिखलातूनही कमळं उगवावीत तसं फारसी आणि आता उर्दू कवींनी रचलेली शायरी त्याही परिस्थितीत दिल्लीत प्रसिद्ध झाली. हे झालं उर्दूचं. मराठीमध्ये मात्र पहिली गझल लिहिली गेली 18व्या शतकाच्या पूर्वार्धात. अगदी सुरुवातीची गझल लिहिली अमृतराय आणि मोरोपंत यांनी. आणि 18व्या शतकाच्या पूर्वार्धात लिहिले असून सुद्धा मराठीमध्ये हा काव्य प्रकार विकसित होऊ शकला नाही. माधव जुलियन यांनी 1920च्या पूर्वीच्या मराठी गझलेच्या शैथिल्याकडे लक्ष वेधलं आणि त्यामुळं गझल अधिक तंत्रशुद्ध होण्याची प्रक्रिया 1920 नंतर सुरू झाली. 1920 ते 1940 मध्ये जुलियन यांनी गझल लोकप्रिय केली खरी, पण नंतर नवकाव्याचं पेव फुटलं आणि गझल मागं पडली. पण 1965 मध्ये परत सुरेश भटांच्या या काव्य प्रकारावरील प्रभुत्वामुळं आणि त्यातील खोल आशयामुळं ती परत लोकप्रियतेकडे वाटचाल करू लागली. मराठीत गझल लोकप्रिय करण्याचं, लोकांना त्यात लिहितं करण्याचं श्रेय निसंशयपणे सुरेश भटांना द्यायला हवं. विशेषतः शुद्ध गझल म्हणजे काय, मराठी गझल म्हणजे काय यावर खूप चर्चा 1980 ते 1985 या काळात झाली आहे आणि 1985 नंतर अधिक तंत्रशुद्ध व अस्सल मराठी गझलेचा नवीन टप्पा सुरू झाला. आता आपण गझल म्हणजे काय याच्याकडे पाहूया. गझल हा शब्द आपण उर्दूतून उचलला. तिथं तो स्त्रीलिंगी होता, त्यामुळे मराठीत आपण तो गझल असा पुल्लिंगी शब्द न वापरता ती गझल असं म्हणतो. गझल हा काव्य प्रकार मूळचा जरी परकीय असला तरी त्यातील आशय कोणत्याही संस्कृतीला आपलासा वाटू शकतो. इतकेच नाही तर अगदी डोक्यावरही घेतला जातो. उर्दू गझल वाचून लक्षात येईल की भावनांची पराकोटीची तीव्रता अत्यंत दैनंदिन भाषेत काहीशा मिश्किल आणि बऱ्याचदा प्रभावीपणे व्यक्त केली जाते. हे गझलेचे लक्षण मानायला हवे. प्रेमकाव्य हे गझलेचे प्राथमिक स्वरूप आहे आणि ते राहीलही. कविता म्हणजे भावनांचा अर्क असं आपण म्हणतो, तर गझल म्हणजे कवितेचा अर्क. त्या अर्थानं गझल ही कवितेची कविता आहे. असं कशाला, प्रसिद्ध गझलकार AK शेख यांनी गझलेची उत्तम व्याख्या त्यांच्या पालखी या गझलेत केली आहे. अमृताची, अक्षयाची, अक्षरांची पालखी, गझल म्हणजे गच्च ओल्या भावनांची पालखी. ताजसम पृथ्वी परी या आठवे आश्चर्य ते, गझल म्हणजे तर अलौकिक वेदनांची पालखी.
हीर रांझा मजनू लैला कृष्ण राधा तर कधी गझल मीरेच्या मनातील यातनांची पालखी. वेद रामायण महाभारत महाकाव्यातली गझल शांतीची सुखाची चेतनांची पालखी. श्रावणाचा मास वासंतिक बहवर्षा ऋतू गझल एके उत्सवांची अनसणांची पालखी. मंडळी, या गझलेवरून तुमच्या लक्षात आलं असेल की याला एक लय आहे. यामध्ये पालखी हा शब्द प्रत्येक द्विपदीमध्ये येतो. तर ही गझलेची जी वैशिष्ट्य आहेत ती आपण समजावून घेणार आहोत. गझल हे एक वृत्तबद्ध काव्य आहे. त्यामध्ये बेशिस्तपणे लिहिणं अजिबात अमान्य आहे. आपण खूप वर्षापूर्वी शाळेमध्ये मराठीत शिकलेल्या मात्रांची आणि लघुगुरु अक्षरांची थोडी उजळणी करणार आहोत. मात्रा म्हणजे कोणतंही अक्षर उच्चारणाला लागणारा काळ. हा काळ 1 मात्रा 2 मात्रा असा मोजला जातो. अक्षर तर 1 मात्रेचं असू शकतं किंवा 2 मात्र्याचं. अर्थात एखाद्या ओळीतील मात्रांची एकूण संख्या म्हणजे ती ओळ उच्चारण्यास लागणारा काळ. गझलेतली प्रत्येक ओळ ही समान मात्रांचीच असावी या नियमानुसार गझलेतील सर्व ओळी समान कालावधीतच उच्चारून होतात. हा एक नियम. आणि आणखी जे काही आपण गझलेचे नियम बघणार आहोत त्यामुळं प्रत्येक गझल ही गेय होते आणि संगीतकारांसाठी गझलेला चाल लावून ती गीत स्वरूपात प्रसिद्ध करणं शक्य होतं हे यामुळे. आपण आता मराठी भाषेतील एकंदर स्वर आणि लघुगुरु बघूया. मराठी भाषेतील स्वर असे आहेत: अ, आ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा. यातील फक्त अ, ई आणि उ हे 3च स्वर एका मात्रेचे आहेत. याचा अर्थ असा की ज्या अक्षरांमध्ये हे स्वर असतील ती अक्षरे सुट्टी असल्यास त्यांची मात्रा एकच धरली जाते. एका मात्रेच्या अक्षरांना लघु अक्षर असं म्हणतात. तसेच आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा या प्रत्येक स्वराच्या 2 मात्रा धरल्या जातात. याचा अर्थ असा की मराठीतील ज्या अक्षरांमध्ये हे स्वर असतील त्यांच्या 2 मात्रा धरणार. 2 मात्रांच्या अक्षरांना गुरु अक्षर असं म्हटलं जातं. आता काही उदाहरणं बघू. व द न या शब्दात 3 अकारांती म्हणजे लघु अक्षरं आली म्हणून एकूण मात्रा होतात 3. वादन या शब्दाचं पहिलं अक्षर आहे आकारांती म्हणून त्याच्या 2 मात्रा आणि द न मधल्या 2 अशा एकूण 4 मात्रा. वादाने या शब्दात 3ही अक्षरं गुरु आहेत म्हणून त्याच्या एकूण मात्रा 6. जोडाक्षरांच्या बाबतीत मात्र थोडा नियम बदलतो. ज्या शब्दात जोडाक्षर आहे त्या जोडाक्षराच्या आधीच अक्षर जर लघु असेल तर ते दीर्घ मानलं जातं म्हणजे गुरु मानलं जातं. आता विश्वास हा शब्द बघा, त्यातलं वि हे अक्षर खरं तर लघु आहे पण श्वा मधील श चा भार त्याच्यावर पडतो त्यामुळे ते गुरु झालं. विश असा उच्चार झाला आणि हा उच्चार करायला 2 मात्रांचा कालावधी लागला. त्यामुळे श्वा मधील उर्वरित वा हा उच्चाराचा जो भाग आहे तो मुळातच 2 मात्रांचा आहे कारण त्याचा स्वर आ हा आहे. त्यामुळे विशच्या 2 मात्रा, वा च्या 2 मात्रा आणि स ची 1 मात्रा अशा एकूण मात्रा झाल्या 5. क्ष हे अक्षर एक अपवादात्मक अक्षर आहे. खरं तर ते एक लघु अक्षर आहे कारण त्याचा स्वर अ हा आहे. तसंच ते आपल्या लिपीमध्ये जोडाक्षर नसून मूळ अक्षर आहे. हे अक्षर जर क्षमा या शब्दात आलं तर त्याची मात्रा एकच होते. मात्र ते जर अक्षर या शब्दात आलं तर अक्षर मधील अ च्या मात्रा 2 धरल्या जातात कारण क्ष मधील अर्धा क हा अ या अक्षराबरोबर उच्चारला जातो तर श हा एकटाच राहतो. म्हणजे मुळात क्ष हे अक्षर जोडाक्षर नसूनही ते जोडाक्षराप्रमाणेच वागतं. काही वेळा जोडाक्षर पुढे असूनही मागच्या लघु अक्षराच्या 2 मात्रा होत नाहीत. पुन्हा हा असा एक शब्द
यात न्हा हे जोडाक्षर असूनही पूच्या उच्चारात त्यातील न मिसळत नाही. पुन्हाचा उच्चार पुनहा असा न होता पुन्हा असाच होतो. मात्रा या नेहमी उच्चारावरच ठरतात. आता मात्रांच्या या उजळणीनंतर पद्य रचनेचे 3 प्रकार बघूयात. प्रत्येक ओळीतील शब्दांच्या एकूण मात्रा जर समान भरत असतील तर त्याला जाती किंवा मात्रा वृत्त म्हणतात. मात्रा वृत्तात जर प्रत्येक ओळीतल्या लघु व गुरु अक्षरांचा क्रम समान असण्याचं बंधन पाळलं गेलं तर ते होतं गणवृत्त किंवा अक्षर गणवृत्त. आणि प्रत्येक ओळीतल्या फक्त अक्षरांची संख्या जर समान ठेवली तर ते लिखाण होतं अक्षर छंदातलं. आता अक्षर गणवृत्तात प्रत्येक ओळीत लघु गुरु क्रम कसा पाळला जातो याचं एक उदाहरण बघूया. गझलेतले या शेर आहेत ते बघा. गेलो निघून दूर पुन्हा आढळे नका, माझा कराल शोध परी सापडे नका. झाला किती उशीर किती लोटली युगे, आता मला स्मराल परी मी असे नका. प्रत्येक ओळीत 14 अक्षर आणि एकूण 22 मात्रा आहेत. शेवटच्या ओळीमध्ये स्म हे जोडाक्षर येऊनही हे अजिबात बदलत नाही. वृत्तांना वृत्ती असते असे म्हणता येईल. काही वृत्त फार बोलकी असतात तर काही फार आक्रमक, काही प्रेमालापासाठी योग्य अशी जाणवू शकतात. तर उदाहरणार्थ कलिंद नंदिनी नावाचं जे वृत्त आहे ते खूपच लागवी आहे आणि प्रेमालापासाठी उत्तम भासतं. या उलट आनंद कंद बऱ्यापैकी स्पष्ट विचार मांडणारं थोडं आक्रमक असं वृत्त आहे. भुजंगप्रायात फार बोलकं वाटतं. भुजंगप्रायामध्ये आपण नेहमी बोलल्यासारखं बोलतो तसं बोलल्यासारखं वाटतं. असाच हे काही नियम नाहीत आणि कुठल्याही वृत्तात परिणामकारकपणे विचार मांडणं कवीला जमू शकतं. अर्थात केवळ वृत्तात लिहिलेली रचना गझल होतेच किंवा असतेच असं मात्र नाही. पु ल देशपांडे यांनी गझलेची सुंदर व्याख्या केली आहे. ते म्हणतात, गझल हे वृत्त नसून वृत्ती आहे आणि तिच्यात एक सूक्ष्म आणि सुंदर निवृत्ती आहे. किती सुंदर विचार आहे हा. गझलला एक आल्हाददायक अंगभूत अशी गती असते आणि ज्या वृत्तात गझल बांधली आहे त्या वृत्तामुळे ती प्राप्त होते. अनेकदा गझल ही समुद्राच्या लाटांप्रमाणे भासते. लाट जशी किनाऱ्याकडे एका लयीत येते आणि मग एखाद्या खडक्यावर आपटते, तसंच अनेकदा गझलांच्या बाबतीत होतं. गझलकार आपल्याला आंदोलने देत असतो, एका उंचीवर नेऊन ठेवतो आणि तिथून अलगद सोडून देतो. कदाचित गझल लोकप्रिय व्हायचे हेही एक कारण असावे. गझलेचा आस्वाद घेण्यासाठी वृत्ते समजली नाहीत तरी चालेल, पण जर गझल समजून घ्यायची असेल, लिहायची असेल तर वृत्तांची माहिती असणे आवश्यक आहे. पण आता गझलेतील काही प्राथमिक संज्ञा आणि गझलेचा आकृतिबंध थोडा समजून घेऊया. मी गझलेवर काफिया आणि रदीफ या संज्ञा ऐकल्या असतील. गझलेमध्ये काफिया आणि रदीफ अशी 2 यमके असू शकतात. त्यातला काफिया हा अपरिहार्य असतो आणि त्याला यमक असं म्हणतात, तर रदीफला अंतयमक असं म्हणतात. काफिया हा मूळ अरबी शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे मागं मागं चालणारा किंवा पुन्हा पुन्हा येणारा. तर रदीफ या शब्दाचा अर्थ आहे उंटावरील स्वाराच्या मागं बसलेली स्त्री. एखादा स्वार अविवाहित असला तरी तो उंटावर एकटा बसू शकतो, पण स्वाराशिवाय एकटी स्त्री मात्र उंटावर बसू शकत नाही. म्हणजे गझल ज्या प्रदेशात जन्माला आली तिथं तरी नाही. तर रदीफ म्हणजे गझलेतील मतल्याच्या प्रत्येक ओळीच्या शेवटी आणि त्यानंतर प्रत्येक शेराच्या दुसऱ्या ओळीच्या शेवटी येणारं अक्षर, शब्द किंवा शब्दसमूह. आता आपण अलामत म्हणजे काय बघूया. गझलेला तांत्रिक दृष्ट्या सुंदर बनवण्याचं काम काफियामधील एक विशिष्ट स्वर करतो, त्याचं नाव अलामत. अलामत म्हणजे उच्चार निदर्शक अक्षराचं
अचूक ठिकाणी अस्तित्व असणे. भट साहेबांनी याला स्वरचिन्ह असंही नाव दिलेलं आहे. गझल ही शेरांची मालिका असते. एक शेर हा 2 ओळींचा असतो. शेरातील प्रत्येक ओळीला मिसरा म्हणतात. गझलेच्या प्रत्येक शेराला गझलेच्या पहिल्या शेराला मतला म्हणतात. या शेरात गझलेची जमीन स्पष्ट होते. म्हणजे या विशिष्ट गझलेत कोणतं वृत्त, कोणता काफिया, काय अलामत व कोणती रदीफ आहे हे स्पष्ट होतं. याचं कारण मतला या शेरातील दोन्ही ओळीत काफिया बरोबरची अलामत आणि गझलेला रदीफ असल्यास रदीफ हे सगळं यावं लागतं. आणि दोन्ही ओळी कोणत्या वृत्तात आहे हेही लक्षात येतं. काफिया नसलेली गझल असू शकत नाही. म्हणजे मतल्याच्या दोन्ही ओळीत काफिया यावाच लागतो. रदीफ नसलेली गझल मात्र असू शकते. आपण याची उदाहरणं नंतर बघणार आहोत. पण गझलेला जर रदीफ असेल तर तो मतल्याच्या म्हणजे पहिल्या शेराच्या दोन्ही ओळीत काफियानंतर यावाच लागतो. आणि गझलेतील बाकीचे शेर सर्व मतल्याचे नियम पाळणारे असू शकतात, पण ते असलेच पाहिजेत असं नाही. फक्त प्रत्येक शेराच्या दुसऱ्या ओळीत काफिया यावाच लागतो आणि गझलेला रदीफ असल्यास तो देखील दुसऱ्या ओळीत यावाच लागतो. आता एक सर्वात महत्वाचा मुद्दा, प्रत्येक शेर हा वेगळा काढून एक स्वतंत्र द्विपदी कविता म्हणून वाचता आला पाहिजे. मतला आणि काही गझलांचा शेवटचा शेर सोडला तर बाकी शेरांचा क्रम बदलला तरी गझलेचा प्रभाव तोच राहिला पाहिजे. म्हणूनच गझलेला कवितांची कविता असंही म्हणतात. गझलेमध्ये किमान 5 शेर असावे लागतात. एकदम खूप थेअरी झाली ना. आपण असं करूया, या सगळ्या संज्ञा आणि गझलेची मांडणी एक उदाहरण घेऊन पाहूया, म्हणजे समजायला थोडं सोपं जाईल. त्यासाठी आम्ही निवडलेली गझल आहे सुरेश भटांची ओठ. त्यात एकूण 6 शेर आहेत. शेराच्या प्रत्येक चरणाला मिसरा असं म्हणतात. या गझलेचा पहिला शेर म्हणजे मतला. या गझलेचा मतला काय आहे पहा. तू नभातले तारे माळलेस का तेव्हा, माझी याच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा. हा मतला झाला. त्यातली पहिली ओळ म्हणजे उला मिसरा, तर दुसरी ओळ म्हणजे सानी मिसरा. तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक शेरामध्ये माळलेस, गाळलेस, ढाळलेस असे शब्द आलेले आहेत. आणि हा आहे काफिया म्हणजे उपांत्य यमकबद्ध शब्द. तसंच प्रत्येक शेराच्या दुसऱ्या ओळीत का तेव्हा असा शेवट आलेला आहे, तो झाला रदीफ. आणि जर रदीफ असेल तर तो प्रत्येक शेराच्या शेवटी दुसऱ्या ओळीत यावाच लागतो. मतल्याकडे परत एकदा पहा, त्याच्यामध्ये काफिया आणि रदीफ दोन्ही आलेला आहे आणि ते दोन्ही ओळीत आहे. या गझलेत प्रत्येक काफियामध्ये ळ लेस हे न बदलणारे शब्द आहेत. त्यांना म्हणतात हर्फ ए रवी किंवा हर्फे रवी. आणि त्याच्या आधीच्या मा, गा, ढा, चा या अक्षरांचा स्वर आहे आ. म्हणून या गझलेची अलामत किंवा स्वरचिन्ह होतं आ. आता लघु गुरु मात्रांचा क्रम पाहू. काही कवी गुरुला गा व लघुला ल म्हणतात, तर इतर कवी गुरुला ना व लघुला र म्हणतात. याच गझलेतल्या शेवटच्या सुंदर शेराचं उदाहरण घेऊन मात्रांच्या समान क्रमामुळं त्याला कशी लय येते ते ऐका. चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती, गाल गाल गा 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 गाल गाल गा गा गा. ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा, नार नार ना ना ना, नार नार ना ना ना. आता ह्या प्रत्येक ओळीमध्ये एकूण 24 मात्रा आणि 14 अक्षर येतात. हे आहे भृंगावर्तनी प्रकारचं एक वृत्त, ज्याचं नाव आहे शालिनी सखी द्विरावृत्ता किंवा रंगराग. ही आणि अशा अनेक वृत्तांची माहिती
त्या वृत्तांमधल्या शेरांच्या उदाहरणांसह संगीताताई जोशींच्या छंदोमयी कविता गझल या एक अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तकात दिली आहे. गझलेचा शेवटचा शेर हा पण काही गझलांमध्ये विशेष असतो. जर त्यात कवीने आपले नाव गुंफलेले असेल तर त्याला मक्ता असं म्हणतात. गझलेला मतला असायलाच लागतो. मक्ता मात्र गझलकाराच्या निवडीवर अवलंबून असतो. आताच पाहिलेल्या गझलेत मक्ता नाहीये, कारण सुरेश भट मक्ता वापरत नसत. मक्त्यामधील आव्हान हे की आपले उपनाव, ज्याला उर्दूमध्ये तखल्लुस म्हणतात, हे शेरामध्ये बेमालूमपणे मिसळले पाहिजे. जर मूळचं नाव मक्त्यात घ्यायचं असेल तर ते मात्र मिसळलेच. जर मूळचं नाव मक्त्यात घ्यायचं असेल तर ते मात्र मिसळले नाही तर प्रॉब्लेम आहे. पण कारण त्याच्या वापराने शेराला बाधा येऊ शकते आणि शेर कृत्रिम वाटू शकतो. मक्त्यामध्ये कवीला आपले नाव कुठल्याही ओळीत, कुठेही व अगदी काफिया म्हणूनही वापरता येते. भट साहेबांच्या मते आजच्या तांत्रिक युगात मक्त्याची गरज नाही. उलट तखल्लुसच्या अंतर्भावामुळे उगाच तितक्या मात्रा ब्लॉक होऊन कवीवर उर्वरित मात्रांमध्ये मुद्दा सांगायचं बंधन येते. पूर्वी पुस्तक छापायचे प्रमाण कमी असल्याने मक्ता वापरायचे प्रमाण जास्त होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ज्या ओळी ऐकल्या त्यातला शेवटचा शेर हा मक्ता होता. फूल इलाहीच्या कबरीवर ये चढवाया, करावी सती तुकीच साधना माझ्यानंतर. याच्यामध्ये इलाही साहेबांनी त्यांचं नाव शेवटच्या शेरामध्ये गुंफलेलं आहे आणि म्हणून हा मक्ता झाला. गझल आणि इतर कविता ह्याच्यामध्ये काय फरक आहे असा एक प्रश्न नेहमी येतो. त्यात थोडे फरक आहेत. त्याचा तांत्रिक फरक हा की गझलेमध्ये किमान 5 स्वतंत्र अर्थाचे, एकमेकावर अवलंबून नसणारे गझल तंत्रातले शेर असतात. कवितेच्या बाबतीत तसं नाही. कवितेला किती ओळी असाव्यात, किती कडवी असावी, वृत्त किंवा छंद असावं का नसावं, ओळींची रचना कशी असावी, प्रत्येक ओळींची मात्रा समान असावी का वेगळी असावी, याबद्दल काही नियम नाही. उदाहरणार्थ या 2 ओळी पहा. का रुपेरी चांदण्यांचा रंग ओला, चांद राती की कुणाचा स्पर्श ओला. या ओळी एखाद्या कवितेत छान बसतील देखील. या दोन्ही ओळी नार नाना नार नाना नार नाना या मंजू घोषा वृत्तातही आहेत. या दोन्ही ओळींमध्ये ओला हा रदीफ सारखा वाटणारा शब्द देखील आहे, पण त्या शब्दाच्या आधी कुठलाही यमकाचा शब्द नाही, म्हणजेच त्यात काफिया नाही, आणि म्हणून या 2 ओळी गझलेचा शेर होऊ शकत नाहीत, कारण काफिया हे गझलेचं अविभाज्य अंग आहे. दुसरा जर कविता आणि गझलेतला फरक ढोबळमानाने करायचा असला तर तो झाला आशयातला. गझलेत गझलकाराच्या अनुभूतींवर त्यानं केलेलं असं भाष्य असतं, ज्यातून एक विचार, एक भावना, एक संवेदना भेटते. कवितेचा आशय कोणताही असू शकतो. अर्थातच या फरकामधून असं कुठेही म्हणायचं नाही की कविता गझले इतकी श्रेष्ठ नाही. कुठलीही गझल ही मुळात कविताच असते, पण ती गझलेचं तंत्र पाळते. श्रेष्ठत्व हे तंत्रावर अवलंबून नाही की आश्चर्यावर नाही. श्रेष्ठत्व अवलंबून आहे ते काव्यातील विचारांवर. फक्त गझल व कविता यांचा आस्वाद घेताना आस्वादकाची भूमिका वेगवेगळी असणार हे सांगण्यासाठी हे आम्ही फरक जरा नोंदवले आहेत. लावणीत शृंगार रस, पोवाड्यात वीररस, अभंग ओवीमध्ये भक्तिरस मिळतो, तसाच गझलेमध्ये जीवन रस मिळतो असं म्हणतात. कारण गझल हे मनातून आलेलं आणि मनोव्यापारांशी निगडीत असणारं काव्य असतं. आता आपण गझलांचे थोडे प्रकार पाहूया. एक गटवारी अशी होते ती म्हणजे मुसलसल व गैर मुसलसल गझल अशी. सर्व शेर एकाच विषयावर असतील तर त्यास मुसलसल गझल असं म्हणतात. एकाच गझलेतील काही शेर विविध विषयांवर असणे यास गैर मुसलसल गझल असं म्हणतात. आम्ही नंतर सादर करणार आहोत त्या गझलांमध्ये याची काही उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतीलच. आणखी एक फरक
म्हणजे मुरद्दफ व गैरमुरद्दफ. गझलेमध्ये जर रदीफ असेल तर तिला मुरद्दफ गझल म्हणतात आणि नसल्यास गैरमुरद्दफ गझल म्हणतात. आपण सुरुवातीला जी गझल सुरेश भटांची ओठ ही गझल पाहिली, ती गझल मुरद्दफ आहे. पण हे एका गझलेतील 2 शेर पहा. हे आतून आतून रडणे, ओठावर हासू उसणे, नयनी जमलेले अश्रू त्यांच्याही नकळत पुसणे. तू सोडून जाता मजला, जगण्याची झाली चोरी. आता दिवसांचे फिरणे अन रात्रीचे मुसमुसणे. यात उसणे, पुसणे, मुसमुसणे हे कवाफी आहेत. कवाफी म्हणजे काफियांचं अनेक वचन. पण हे सर्व कवाफी एकटेच स्वार आहेत. कोणते स्त्री म्हणजे रदीफ त्यांच्या मागं नाही. म्हणून ही झाली गैरमुरद्दफ गझल. आता या गझलेच्या पहिल्या शेरामध्ये उसणेच्या ऐवजी उसने वापरले असते, तर त्यात व इतर कवाफींमध्ये फक्त न ण चा फरक राहिला असता. असा न ण, श श, ज ज, च च, ल ळ अशा उच्चार साधर्मी यमक जोडणाऱ्या काफियांना सौती काफिया किंवा स्वर काफिया म्हणतात. रदीफच्या आधी येणाऱ्या शब्दातील शेवटच्या अक्षराचा फक्त स्वर जर समान असेल तर तो स्वर काफिया होतो. त्याला शुद्ध काफिया न म्हणता काही जण दुय्यम काफिया असंही म्हणतात. आता गझलेच्या म्हणजे गझलेमध्ये काफियाच्या आधी काही शब्द असावतच का, हा एक प्रश्न जर आला तर हे बंधन गझलेमध्ये नाही. एका मुरद्दफ गझलेतले हे 2 शेर पहा. झोपलेली माणसे अन शहर सुद्धा, संपलेली माणसे अन शहर सुद्धा. प्रेम माणूस की जिव्हाळ्याने तरीही, बांधलेली माणसे अन शहर सुद्धा. इथं झोपलेली, संपलेली, बांधलेली हे कवाफी झाले आणि मतल्यातल्या प्रत्येक मिसऱ्याची सुरुवातच होतीये ती काफियानं. त्यानंतरचा माणसे अन शहर सुद्धा हा रदीफ झाला आणि प्रत्येक काफियातली लेली ही जी अक्षर आहे त्यांना ऑफकोर्स आपण आधी बघितल्याप्रमाणे हरफे रवी म्हणतात. त्यामुळे याची अलामत होते अ. गझलेचं जे वृत्त असतं त्याला बहर असा एक शब्द आहे. आधी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही वृत्तामध्ये गझल लिहिता येते. आता आपण अतिशय छोट्या तडीप नावाच्या वृत्तातली ही गझल बघूया. त्यामध्ये फक्त ना र ना, गुरु लघु गुरु असा 5च मात्रा आहेत. ही छोट्या भरातली गझल असं म्हणतात. भेट तू थेट तू, ये जरा खेट तू, आर्त हो पेट तू, का असे बेट तू, मनमनी भेट तू, दर्द हा रेट तू, पुष्पना देठ तू. आता या गझलेविषयी मी थोडं सांगतो. यातले पहिले 2 शेर जे स्लाइडवर वेगळे दाखवले गेले ते मी एके शेखांच्या गझल एके गझल या पुस्तिकेत वाचले. विचार आला की बहर छोटी आहे, तर बघूया ही जमीन वापरून मला पुढचे काही शेर रचता येतील का. जेव्हा दुसऱ्या गझलेच्या किंवा गझलकाराच्या सुरुवातीच्या ओळी घेऊन उर्वरित गझल बांधली जाते तेव्हा तिला तरही गझल असं म्हणतात. इथे भेट थेट या काफियामध्ये बसणारे आणि ए ही अलामत सांभाळणारे शब्द मराठीत जरा मर्यादितच असल्यामुळं एक आव्हान होतं. त्यामुळे शेवटच्या शेरात मी देठ हा स्वर काफिया वापरला. गझल लिहून झाल्यावर वाचली तेव्हा कळलं की त्यातले शेर साधारणतः एकाच विषयावरचे आहेत. त्यामुळे माझ्या या पहिल्या वहिल्या गझलेचा प्रकार झाला मुसलसल तरही गझल. छोटी बहर याच्या उलट लंबी बहर. गझल म्हणजे लंबी बहर म्हणजे मोठ्या वृत्तात लिहिलेली गझल. उदाहरणार्थ 32 मात्रांच्या ब्रह्मरूपक वृत्तातील एक गैरमुरद्दफ गझलेतील हे काही शेर ऐका. गझलकार आहेत आय के शेख म्हणजे ए के शेख यांचे लहान बंधू. कडुनिंबाच्या झाडाखाली घडली भेट तुझी आठवते, दरवळलेला चाफ्यालाही काळी कुरळी बट लाजवते, अवचित येते सळसळणारी शीळवनातील पानामधुनी, तव दुःखाचे गीत तुझे ग अजूनही कंठाला दाटवते.
आठवते मज आणि विसरते, अद्भुत समयी काही घडले. मोह विणाऱ्या आठवणींचे नाजूक तुकडे तू पाठवते. आता गझलची विषयानुसार देखील गटवारी केली जाते. उदाहरणार्थ रिवायती गझल म्हणजे पारंपरिक गझल, इश्किया म्हणजे जिचे विषय प्रामुख्यानं प्रेयसीशी निगडीत असतात, जदीद गझल म्हणजे सामाजिक विषय हाताळणारी गझल, हजल म्हणजे हास्य गझल वगैरे वगैरे. आम्ही गझलेच्या बऱ्याच तांत्रिक बाबी सांगितल्यात, पण शेवटी एका महत्वाच्या शब्दाची ओळख करून घेऊयात, आणि तो आहे गझलियत. जो माणूस व माणुसकी किंवा इन्सान व इन्सानियत ह्या शब्दद्वयांचा एकमेकांशी संबंध आहे, तोच आहे गझल आणि गझलियतचा. माणसाची व्याख्या करता येते, एखादा प्राणी माणूस आहे का नाही हे ओळखता येतं, पण माणुसकीची तंतोतंत व्याख्या करता येत नाही. एखाद्या व्यक्तीची माणुसकी ती व्यक्ती दुसऱ्यांशी कशी वागते, इंटरॅक्ट करते किंवा करत नाही यावर बहुतांशी ठरते. तसंच गझलेची गझलियत ही ती गझल वाचकांना व श्रोत्याला कशी भावते, भिडते यावर ठरते. आता या गझलियतची नस पकडण्यासाठी तज्ञांनी गझलेचे काही गुणविशेष अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. संगीताताई जोशी, सदानंद डबीर यांच्या पुस्तकांमध्ये कल्पकता, भावनांची कोमलता, कला सौंदर्य, नाविन्यपूर्ण विचार, नाट्यमय वर्णन शैली, भावप्रतिभा, कवीची प्रतिभा आणि आध्यात्मिक झलक अशा काही गुणांची कसोटी सांगितली आहे. मात्र प्रत्येकाच्या खोलात शिरायला आज आपल्याला वेळ नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर मन लावून गझल ऐकत असताना आपसुकच वाह, क्या बात, बहुत खूप, सही वगैरे उद्गार जर आले आणि काही भावना आतून आतून अशा उचंबळून आल्या, तर तीच त्या गझलेची गझलियत. पु ल म्हणायचे, फुलांना कुठे चित्रकलेचा डिप्लोमा घ्यावा लागतो. तसंच गझलेला गझलियत असेल तर तिचा सुगंध आपोआपच दरवळतो. काही गझल आपल्याला भावतात, हृदयाला भिडतात, त्या याच गुणांमुळं. असो, आता थिअरी खूप झाली. आम्ही प्रत्येकानं आम्हाला ज्यात गझलियत सापडली अशा काही गझल्या निवडल्या आहेत. आम्ही त्या आता सादर करतो. विषय वेगवेगळे आहेत. तसंच गझलकारही काही सुपरिचित तर काही कमी परिचयाचे किंवा नवोदित आहेत. तुम्हाला सगळ्या गझला भावतील, भिडतील अशी आम्ही आशा करतो. मी सुरुवातीला जी गझल सादर करतोय ती आहे वैभव जोशींची. छोटी गझल आहे आणि प्रेयसीला उद्देशून अशी थोडीशी खट्याळ स्वरूपाची गझल आहे. फक्त होकार दे. एक होकार दे, फार काही नको. एक होकार दे, फार काही नको. फार काही नको, फक्त नाही नको. एकदा दोनदा ठीक आहे सखे. एकदा दोनदा ठीक आहे सखे, पण तुझे लाजणे बारमाही नको. थेट स्पर्शातून सांग सारे मला. थेट स्पर्शातून सांग सारे मला. गूढ शब्दातली मौन ग्वाही नको. याच साठी दिले ओठ माझे तुला. याच साठी दिले ओठ माझे तुला. जे तुला पाहिजे ते मलाही नको. आणि शेवटचा शेर आहे, आपले भेटणे हीच कोजागिरी. आपले भेटणे हीच कोजागिरी. चांदणेही नको, चांदवाही नको. चांदणेही नको, चांदवाही नको. मी आता हिमांशू कुलकर्णी यांच्या पणती जपून ठेवा या संग्रहातली एक मुसलसल गझल पेश करतोय. यात कायम दूर निघून जात असलेल्या आपल्या लाडक्या व्यक्तीला स्वतःचं दुःख विसरून किती सुंदर शब्दात दिलासा व निरोप दिलाय ते ऐका. वृत्त आहे अनेक गझलकारांचं आवडतं आनंदकंद. नाना रनार नाना, नाना रनार नाना. तर ऐका. जाशील दूर जेव्हा आभास ठेवून जा. जाशील दूर जेव्हा आभास ठेवून जा. अन सोबतीस माझे निश्वास घेऊन जा.
शोधू नकोस आता बागेत खूण माझी, शोधू नकोस आता बागेत खूण माझी, पुरले फुलात ओले ते भास वेचुनी जा. ओलांडशील जेव्हा आभाळ ओळखीचे, ओलांडशील जेव्हा आभाळ ओळखीचे, पदरात तू स्मृतींचे मधुमास घेऊन जा. दाटेल सांज वेळी काहूर सावल्यांचे, दाटेल सांज वेळी काहूर सावल्यांचे, तू ओंजळीत माझा विश्वास घेऊन जा. तू रेखण्यास दारी आभाळ पौर्णिमेचे, तू रेखण्यास दारी आभाळ पौर्णिमेचे, अवसेत मांडलेली आरास घेऊन जा. रानात विस्मृतीच्या छळतील गूढ छाया, रानात विस्मृतीच्या छळतील गूढ छाया, तू कोवळ्या उन्हाचे सहवास घेऊन जा, अन सोबतीस माझे निश्वास घेऊन जा. वा, क्या बात है. पुढची गझल सादर करतीये इलाही जमादार यांची, मुंबईवर. आपल्याला नेहमीच हळहळ वाटते की अरे पूर्वीची मुंबई, आत्ताची मुंबई. व्हॉट्सअपवर आपल्याला जुन्या मुंबईचे फोटो बघायला मिळतात आणि हळहळ वाटते. त्याच विषयाला धरून गझल आहे, ऐका. वरून दिसते आम्रतरू सम मोहरली मुंबई, वरून दिसते आम्रतरू सम मोहरली मुंबई, हाय परंतु ऋतू जाणतो पोखरली मुंबई. पोटासाठी अनाथ अगतिक आला आश्रयाला, पोटासाठी अनाथ अगतिक आला आश्रयाला, निवाऱ्यास अंथरली त्याने पांघरली मुंबई. लहान होती, लहान होती, अल्लड होती एकेकाळी तीही, अशी बहकली कुणीच नाही सावरली मुंबई. जशी केतकी बनात चाले सत्ता भुजंगांची, तशी अवस्था बघून इथली घाबरली मुंबई. तिच्या दुधावर उदंड झाली पहा तिची लेकुरे, तिच्या दुधावर उदंड झाली पहा तिची लेकुरे, बॉम्ब स्फोट जाहले ते धवा हादरली मुंबई. काय आणखी असे वेगळे मुंग्यांचे वारुळ, काय आणखी असे वेगळे मुंग्यांचे वारुळ, अफाट गर्दीमध्ये बिचारी चेंगरली मुंबई. हात धुराचे सरकत सरकत कंठाशी पोचले, हात धुराचे सरकत सरकत कंठाशी पोचले, प्रदूषणाने फास आवळता गुदमरली मुंबई. कधी जीवाची होती आता जीवावरही उठली, कधी जीवाची होती आता जीवावरही उठली, विषकन्येसम मला इलाही जाणवली मुंबई. वरून दिसते आमृतरूसम मोहरली मुंबई, हाय परंतु ऋतू जाणतो पोखरली मुंबई. कुठल्याही शब्दांचं सोनं होणं म्हणजे काय हे इलाही जमादारांच्या गझलेतनं जाणवतं. या पुढची जी मी गझल सादर करतोय ती थोडी वेगळ्या विषयावर आहे. पुण्याचे गझलकार भूषण कटककर ते बेफिकीर नावानं त्यांचं उपनाम आहे, त्या नावानं गझल लिहितात. गझलेचं नाव आहे आता कसल्या सुरपारंब्या. ही थोडी नॉस्टॅल्जियावर गझल आहे. माझं लहानपण एका वाड्यात गेलं आणि आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो वाडे पाडले जातात, तिथं मोठ्या मोठ्या इमारती बिल्डिंग बांधल्या जातात आणि कदाचित त्यामुळं मला ही भावली, कारण मला माझं वाड्यात जे शेजाऱ्यांबरोबर संबंध असतात ते तसे त्या प्रमाणात मला वाटतं अपार्टमेंटच्या बिल्डिंग मध्ये राहत नाही. तर तेव्हाचं लहानपण या गझलेमधून पुढे येतं. वाचतो. आता कसल्या सुरपारंब्या. आता कसल्या सुरपारंब्या कसले अल्लड झोके आता, आता कसल्या सुरपारंब्या कसले अल्लड झोके आता, ज्या फांदीवर झुला होता तिला टेकते डोके आता. सापशिडी व्यापार आणि ल्युडो काय काय त्यामध्ये नव्हते, सापशिडी व्यापार आणि ल्युडो काय काय त्यामध्ये नव्हते, उदास करते अडगळीतले धुळकटलेले खोके आता. गल्लोगल्ली गाड्या हिंडत पोरे पोरी मागे धावत, गल्लोगल्ली गाड्या हिंडत पोरे पोरी मागे धावत, आता कुठली काळी मैना
अन कुठले चिंचोके आता. गरिबीच्या टॉनिकवर टिकवत संस्कृतीस दिलदार बिऱ्हाडे. गरिबीच्या टॉनिकवर टिकवत संस्कृतीस दिलदार बिऱ्हाडे. नजर ठेवती त्यांच्यावरती बिल्डर रूपी बोके आता. नजरा नजरी आणा भाका अबोल भेटी विरह बोलके. नजरा नजरी आणा भाका अबोल भेटी विरह बोलके. ज्यांच्या साक्षीने झाले ते वाडे ओके बोके आता. सिमेंटची तटबंदी वाले फ्लॅट बांधले बिनदारांचे. सिमेंटची तटबंदी वाले फ्लॅट बांधले बिनदारांचे. भिंतीच्या कानांचे फुटकळ कुठे राहिले धोके आता. आणि शेवटचा शेर आहे. थकलेली ती नजर मिसळली. थकलेली ती नजर मिसळली. नजरेमध्ये हळूच परवा. चुकणारच इतक्या वर्षांनी बेफिकीरचे ठोके आता. चुकणारच इतक्या वर्षांनी बेफिकीरचे ठोके आता. वाह, क्या बात. आता याच्या पुढे मी जी गझल सादर करतोय ती माझ्या वाचनात पहिल्यांदा आली ती मागच्या वर्षीच्या माझ्या आईच्या स्मृती दिनाच्या वेळी. आणि ती मला खूप खोल भिडून अगदी पार भिजवून गेली. परवाच माझ्या आईची जयंती पण होती. तर आता ऐका वैभव जोशी यांच्या अफाट प्रतिभेतून उमटलेली मात्रा वृत्तातली ही गझल, जिचं शीर्षक आहे आई. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई. तुझ्या विना पण जगावयाचा सराव नाही आई. दारावर पाटीच्या जागी आई लिहिले आहे. दारावर पाटीच्या जागी आई लिहिले आहे. त्याहुनी कुठले साजेसे नाव गाव नाही आई. तुला पाहुनी झुलणारी ती तुळस वाळून गेली. तुला पाहुनी झुलणारी ती तुळस वाळून गेली. बाकी या अंगणी फुलांचा अभाव नाही आई. काय करू जर डोळे मिटता जिवंत मूर्ती दिसते. काय करू जर डोळे मिटता जिवंत मूर्ती दिसते. माझा दगडी देवांशी बेबनाव नाही आई. छप्पर होते तुझे तोवरी वादळ सोसत होतो. छप्पर होते तुझे तोवरी वादळ सोसत होतो. आता साध्या फुंकरी पुढे निभाव नाही आई. आता हा शेवटचा आहे का. एक तुझे ते असणे होते, एक तुझे हे नसणे. एक तुझे ते असणे होते, एक तुझे हे नसणे. या जगण्यावर दुसरा कुठला प्रभाव नाही आई. तुझ्या विना पण जगावयाचा सराव नाही आई. वा, किती सुंदर कविता आईवर. आणि आत्ताच गेल्या रविवारी मदर्स डे होऊन गेलाय. तर सगळ्या आयांसाठी महेशनी एक अतिशय सुंदर भेट ऐकून दाखवलेली आहे. पुढची गझल घेते ती भट साहेबांची. गझलेचं नाव आहे नामांतर. थोडी सामाजिक विषयांवरची गझल आहे. मला ती भावली म्हणून ऐकवते. राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घराची. राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घराची. संपली नाही लढाई या रहो नामांतराची. ह्या भिकारी भामट्यांनी जिंदगी आहे कितीशी. ह्या भिकारी भामट्यांची जिंदगी आहे कितीशी. वाजते जोरात पुंगी चोरलेल्या गाजराची. संत हो आम्ही जरी हे जन्मल्याचे पाप केले. संत हो आम्ही जरी हे जन्मल्याचे पाप केले. लागली नाही आम्हाला लूत रोगी ईश्वराची. काय न्यायाचा निवाडा एवढा दुर्बोध होता. काय न्यायाचा निवाडा एवढा दुर्बोध होता. ही कशी आताच झाली मागणी भाषांतराची. कालही अंधार होता. कालही अंधार होता आजही अंधार आहे. काय सूर्यालाच दारे बंद झाली अंबराची. चालती रेतीवरी ही मोडकी त्यांची जहाजे.
पाहिली कोठे तयांनी लाट साधी सागराची. कालपेक्षा दयाळू हा नवा आला कसाई. कालच्या पेक्षा दयाळू हा नवा आला कसाई. घालतो गाई सहाडे कापलेल्या वासराची. जे उद्या होणार त्याचा आज मी आहे पुरावा. जे उद्या होणार त्याचा आज मी आहे पुरावा. घे भविष्या नोंद माझ्या बोलक्या हस्ताक्षराची. घे भविष्या नोंद माझ्या बोलक्या हस्ताक्षराची. वा. सहज जाता आता सांगावं वाटतं की आम्ही गझला निवडताना खूप गझला वाचल्या, बरीच पुस्तकं रेफरन्सेस बघितले आणि सुरेश भटांच्या प्रत्येक गझलेतून जाणवलं की शब्द प्रभुत्व किती आहे आणि त्यांनी जे लिखाण केलेलं आहे त्याची व्याप्ती आणि खोली किती प्रचंड आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं मराठीमध्ये गझलेत सुरेश भट हे एक मोठं प्रचंड शिखर आहे असंच म्हणायला हवं. या पुढची जी मी गझल सादर करतोय ती आहे संगीता जोशींची. माझं सुरुवातीला सांगितलं जसं खरं संगीतातही आज येणार होत्या, पण दुर्दैवाने त्यांना ऍडमिट करावं लागलं त्यामुळे आज येऊ शकल्या नाहीत त्या. पण त्यांच्या ने कुठेही वादळा या गझल संग्रहातली ही गझल आहे. ये पुन्हा तू घाव घाला या जिव्हारी. प्रेमभंग झालेल्या व्यक्तीनं केलेली गझल आहे असं जाणवतं. मंजू घोषा वृत्तातली गझल आहे. 21 मात्रा आहेत आणि नार नाना नार नाना नार नाना असा त्याचा सिक्वेन्स आहे. ये पुन्हा तू घाव घाला या जिव्हारी. ये पुन्हा तू घाव घाला या जिव्हारी. तू दिलेल्या वेदनेला ही खुमारी. डाव सारे जिंकले तू एकट्याने. डाव सारे जिंकले तू एकट्याने. राहुनी गेली कशी माझी उतारी. चोरुनी सारी कुणी नेलीत स्वप्ने. चोरुनी सारी कुणी नेलीत स्वप्ने. हा दरोडा घातला तोही दुपारी. वादळाने गुप्तकार स्थान केले. वादळाने गुप्तकार स्थान केले. नाव माझी बापडी होती किनारी. काल शस्त्रा वीण ज्याने वार केला. काल शस्त्रा वीण ज्याने वार केला. ओळखू आला कसा नाही शिकारी. जन्म रेती सारखा वाहून गेला. जन्म रेती सारखा वाहून गेला. काय मी देऊ कुणाला मी भिकारी. शेवटचा शेर आहे. रंग होता गंध होता त्या फुलांना. रंग होता गंध होता त्या फुलांना. जीव जाता ना कळाले ती विषारी. जीव जाता ना कळाले ती विषारी. वा, काय शब्दांची रचना आणि भाव व्यक्त केलेत. आता मी जी सादर करतोय ती प्रदीप कुलकर्णी यांची sureshbhat.in या वेबसाईटवर वाचनात आलेली हाक नावाची गझल. मला ती त्यातल्या विशिष्ट लयीमुळे आणि साध्या सोप्या शब्दातून व्यक्त केलेल्या आर्ततेमुळे खूपच भावली. तर ऐका हाक प्रदीप कुलकर्णींची. दालनात दालनेनी दालनात दालने. दालनात दालनेनी दालनात दालने. एक देह त्यातही मनातली किती मने. बासरी तुझी घुमे चहूकडे अजूनही. बासरी तुझी घुमे चहूकडे अजूनही. राहिलीत ही तुझी इथे चुकून स्पंदने. मोकळेपणातही जरान मोकळेपणा. मोकळेपणातही जरान मोकळेपणा. घातली कुणावरी जरी कुणीन बंधने. तू निदान ये निदान तू तरी. ये निदान तू तरी समीप ये समीप ये. तू कशास राहतेस दूर दूर वंचने. मी विचारले नभास जायचे पुढे कुठे. मी विचारले नभास जायचे पुढे कुठे. संपले समुद्र सात सात संपली वने. थांबवायचे कसे मनातले विचार हे. थांबवायचे कसे मनातले विचार हे. एक सारखीच ही सुसाटतात वाहने. आता शेवटचा शेर ऐका. मी चुकूनही कधीच ओन द्यायचो तरी.
मी चुकूनही कधीच ओन द्यायचो तरी, हाक मारलीस का मला चुकून वेदने, हाक मारलीस का मला चुकून वेदने. आता थोडस गझलेच्या वृत्ताविषयी. हे आहे 23 मात्रांचं देवराज नावाचं वृत्त, ज्याचा क्रम आहे नार 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 ना. आणि आदि शंकराचार्यांचा जो कालभैरवाष्टक मंत्र आहे तो याच वृत्तात आहे. इनफॅक्ट त्या मंत्राच्या पहिल्या देवराज या शब्दामुळेच या वृत्ताचं नाव देवराज पडलं. अजून एक गमतीची बाब म्हणजे या वृत्ताच्या शेवटी जर एक लघुमात्रा वाढवली, म्हणजे नार 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 असं जर केलं तर ते चंचला नावाचं वृत्त तयार होतं. आणि त्या वृत्तातली प्रसिद्ध गझल म्हणजे सुरेश भटांची आपल्या सर्वांच्या आवडती, मालवून टाक दीप चेतवून अंग अंग, राजसा किती दिसात लाभला निवांत संग. वा, क्या बात आहे. वृत्तांची गंमत, वृत्तांची गेयता किती सुंदर दाखवलीस महेश. आता एक नवीन गझलकार स्पृहा जोशी हिची गझल घेते. याच्यात ही गझल एका कार्यक्रमात तिने प्रस्तुत केली आणि तेव्हा तिने सांगितलं होतं की ह्याची जमीन तिने पुण्याचे जे गझलकार आहेत बेफिकीर त्यांच्याकडनं पहिला शेर तिने त्यांच्याकडनं घेतलेला आहे. त्यामुळे ही तरही गझल झाली. जमीन बेफिकीर गझलकार यांची आहे. कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा, कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा, जगण्यात नाही राहिलेला राम पहिल्यासारखा. नियमावली नात्यातली वाचून घेऊया पुन्हा, नियमावली नात्यातली वाचून घेऊया पुन्हा, विश्वास नाही राहिलेला ठाम पहिल्यासारखा. विजली जरा रग सागराच्या गर्जनेची ही आता, विजली जरा रग सागराच्या गर्जनेची ही आता, उरला नवारा ही पहा उद्दाम पहिल्यासारखा. आदर्श या पुतळ्यांपुढे सामान्यपण माझे बरे, आदर्श या पुतळ्यांपुढे सामान्यपण माझे बरे, गर्दी जरी ही पांगली मी ठाम पहिल्यासारखा. वस्तूमध्ये अडकायचे नाही किती म्हटले जरी, वस्तूमध्ये अडकायचे नाही किती म्हटले जरी, नसतो सैन्ना येत काही दाम पहिल्यासारखा. काळाप्रमाणे देवही अपडेट झाले ऐक तू, काळाप्रमाणे देवही अपडेट झाले ऐक तू, तितका सरळ उरला नसे श्रीराम पहिल्यासारखा, तितका सरळ उरला नसे श्रीराम पहिल्यासारखा. इंटरेस्टिंग गझल आहे. तुम्ही बघितलं असेल यातल्या शेवटच्या शेरामध्ये अपडेट हा मूळ इंग्रजी शब्द वापरलाय. आम्ही संगीताचे जोशींशी या कार्यक्रमासंदर्भात जेव्हा बोललो तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की असं चालतं का, कारण आम्हाला पहिला फारसा बघितलेलं नाही. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की गझलकार जे आहेत त्याच्यामध्ये पण साधारण थोडी विभागणी आहे. काही प्युरिस्ट आहेत त्यांना असे दुसऱ्या भाषेतले शब्द गझलेमध्ये गुंफायला अजिबात आवडत नाही. ते म्हणतात की खरी गझल नाही. तर याउलट काही नवीन गझलकार आहेत ते म्हणतात की असे शब्द घेतले कारण आपण बोलण्यात वापरत असू तर ते शब्द वापरले तर चालतात आणि त्यामुळे उलट गझल ही गझलेची उत्क्रांती आहे एका प्रकारे, असं त्यांचं म्हणणं होतं. अच्छा, पुढची जी गझल आहे ती आहे मोक्ष. श्रीकृष्ण राऊत म्हणून गझलकार आहेत. त्यांचा खूप अभ्यासपूर्ण लेख आहेत. त्यांचा खूप ब्लॉग पण छान वाचण्यासारखा आहे. त्याच्यावर मला मिळालेली गझल आहे. मोक्षासंबंधी दुःख देखणे तुझे नावाची गझल आहे. ही वाचतो. दुःख देखणे तुझे देखणा वसंत तू, दुःख देखणे तुझे देखणा वसंत तू, घाव सांगतात ना आजही पसंत तू. सोसतात लोक हे लाख यातना पहा, सोसतात लोक हे लाख यातना पहा, वागवीत बैसला काय एक खंत तू. वाटल्यास गाळ तू लपून दोन आसवे, वाटल्यास गाळ तू लपून दोन आसवे, भाषणा करू नको मरण शोभिवंत तू.
येथली जमीनही नीट ना कळे तुला. येथली जमीनही नीट ना कळे तुला, वाचतोस सारखा काय समंत तू. लोचनात ओतुनी प्राण वाट पाहतो, लोचनात ओतुनी प्राण वाट पाहतो, आणखी बघू नको फार वेळ अंत तू. स्वर्ग छान कल्पना, स्वर्ग छान कल्पना, मोक्ष फालतूपणा, चालला कुठे असा शोधण्या दिगंत तू. चालला कुठे असा शोधण्या दिगंत तू. वा, काय सुरेख सादर केलेस सागर. एक छोटस या गझलेविषयी, हे गझलेचं वृत्ताचा क्रम होतो नार 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 ना, नार 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 ना, आणि हे आहे सुकामिनी द्विरावृत्ता. हे सुद्धा मी संगीता त्यांच्या पुस्तकामध्ये शोधून काढलं. ते मजा आली म्हणजे शोधताना की हे कुठलं वृत्त आहे बाबा. तर विषय पण छान आहे आणि वृत्तामुळे त्याला एक छान लय पण आली आहे. तर आता इलाही जमादारांना श्रद्धांजली म्हणून मला त्यांची एक विशेष आवडलेली गझल पेश करतो. आरशाला भास म्हणालो. यात मला जे माहित आहेत ते गझलेचे सगळेच गुण मला आढळले. म्हणजे कल्पकता, काव्य प्रतिभा, नाट्यमयता, भावनांची कोमलता, नाविन्यपूर्ण विचार, विरोधाभास, कला सौंदर्य वगैरे वगैरे. तर ऐका, मतला असा आहे. आरशाला भास म्हणालो चुकले का हो. आरशाला भास म्हणालो चुकले का हो. धरतीला इतिहास म्हणालो चुकले का हो. चिरंजीव वेदना अंतरी दरवळणारी, चिरंजीव वेदना अंतरी दरवळणारी, जखमांना मधुमास म्हणालो चुकले का हो. कलेवराला जगण्यासाठी काय लागते, कलेवराला जगण्यासाठी काय लागते, आठवणींना श्वास म्हणालो चुकले का हो. मरण्याआधी नाव सांगत्या हत्याऱ्याचे, मरण्याआधी नाव सांगत्या हत्याऱ्याचे, मी त्यांना विश्वास म्हणालो चुकले का हो. निंदा नालस तीही केवळ मिळवत गेलो, निंदा नालस तीही केवळ मिळवत गेलो, प्रीतीला हव्यास म्हणालो चुकले का हो. लिहिल्या कविता, लिहिल्या गजला, गीते लिहिली, लिहिल्या कविता, लिहिल्या गजला, गीते लिहिली, सरस्वतीचा दास म्हणालो चुकले का हो. 14 वर्षे पती विना राहिली उर्मिला, 14 वर्षे पती विना राहिली उर्मिला, हाच खरा वनवास म्हणालो चुकले का हो. घात आप्त आघात सगे, घात आप्त आघात सगे, अपघात सोय रे, हृदयाची आरास म्हणालो चुकले का हो. चुकले का हो, चुकले का हो म्हणणाऱ्यांनो, चुकले का हो, चुकले का हो म्हणणाऱ्यांनो, याचनेस गळफास म्हणालो चुकले का हो. आता हा मक्ता आहे का, यामध्ये निसंशयपणे आध्यात्मिक झलक आढळून येते. जन्मठेप आत्म्याला कोणी दिली इलाही, जन्मठेप आत्म्याला कोणी दिली इलाही, कुडीस कारावास म्हणालो चुकले का हो. कुडीस कारावास म्हणालो चुकले का हो. इलाही जमादार पण शब्दांचा अक्षरशः सोनं करतात. ते बरेच आयुष्यात दुःख भोगली त्यांनी आणि नंतर एकटे राहायचे बऱ्याच वेळा. त्यामुळे त्यातून अध्यात्माकडे बरेच त्यांच्या गझला झुकतात आणि ते या गझलेत पण जाणवलं. खूप छान सादरीकरण महेश. श्रोते हो, आम्ही आमच्या सादरीकरणात एक नवीन प्रयोग करून पाहतो. तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल की रमा ही नृत्य विशारद आहे आणि कथ्थक मध्ये बैठक का भाव वापरून ती गझल सादर करायचा प्रयत्न करते. त्यासाठी आम्ही एक सुरेश भटांची गझल निवडलेली आहे. सख्या तुला भेटण्यास मी या भल्या पहाटे आले, असे त्या गझलेचे बोल आहेत. आणि या गझलेचं गायन केलेलं आहे सौ मेघना घेरकर यांनी. सुरुवातीला ही गझल का निवडली हे रमा थोडक्यात सांगेल आणि त्यानंतर ती भाऊ मोदिरेद्वारे सादर करेल. नमस्कार.
भटांची ही गझल मला थोडीशी आमच्या अष्टनायिकांमध्ये अभिसारिका या नायिकेच्या जवळ जाणारी वाटली. अभिसारिका ही नायिका खूप धीट आहे. ती स्वतःहून नायकाकडे पत्र पाठवून त्याला सांगते की मी तुला अमक्या ठिकाणी अमक्या वेळेला भेटायला येणार आहे. आणि जगाची पर्वा न करता, घरातल्या वयोवृद्ध लोकांची पर्वा न करता, वारा पाऊस अंधार ह्याची पर्वा न करता ती जाऊन त्याला त्या नायकाला भेटते. अशी ती अभिसारिका. कथ्थक नृत्यामध्ये नृत्य आधी देवळातनं सुरू झालं आणि मुघल काळामध्ये ते देवळामधून दरबारात आलं. देवळामध्ये प्रस्तुत होणाऱ्या भक्तिरसाचा मुघल काळामध्ये शृंगार रसामध्ये परिवर्तन झालं. याच मुघल काळामध्ये गझल, कव्वाल्या, ठुमऱ्या ह्या प्रस्तुत करायची प्रथा सुरू झाली. बैठक का भाव हा त्याच सुमाराचा. प्रस्तुत करते अभिसारिका.
रमा. श्रोतेहो, कार्यक्रमात आमचा मूळ कल्पना अशी होती की इथं आमचं सादरीकरण संपणार होतं आणि संगीताताई येणार होत्या आणि संगीताताईंनी काही शेर आम्हाला पाठवले होते. ते शेर आम्ही सादर करणार होत्या, त्यातल्या शेरातलं सौंदर्य त्या उलगडून दाखवणार होत्या आणि गझलेवर काही भाष्य करणार होत्या. पण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे संगीताताईंना येणं शक्य नव्हतं आज. तर आम्ही त्यांनी जे शेर पाठवलेले आहेत ते आम्ही फक्त सादर करतो आणि मग आपण काही चर्चा असेल तर करूया. संगीताताईंनी जे शेर निवडले ते बहुतेक आज प्रचलित जे आहेत गझलकार त्यांचे आहेत. प्राजक्ता पटवर्धन ह्या प्राजू नावानं लिहितात. त्यांच्या भुजंग प्रयास वृत्तातले हे 2 शेर पहा. गळा दोर काळा मणी सोनियाचे, गळा दोर काळा मणी सोनियाचे, मला नाचवाया उभे हे मदारी. आणि आनंद क्रंद वृत्तातल्या दुसऱ्या गझलेतले एक शेर आहे. साऱ्याच ओळखीच्या दिसतात रोज नजरा, साऱ्याच ओळखीच्या दिसतात रोज नजरा, देहावरी तरी या उरतात रोज नजरा. मूर्तीस देवतेच्या वसने अनेक उंची, मूर्तीस देवतेच्या वसने अनेक उंची, नारीस नागवे पण करतात रोज नजरा. जीवनावर अगदी प्रखर भाष्य करणाऱ्या ह्या गझलात. त्याच्यात आशा पांडे म्हणून गझलकार आहेत. त्यांच्या आनंदकंद वृत्तातल्या ह्या 2 वाक्यात शेर आहे हा. सजवून देह माझा सौभाग्य दान झाले, सजवून देह माझा सौभाग्य दान झाले, तोही बळी प्रथेचा उपचार एक होता. आणि शेवटची ओळ ही अक्षरशः अंगावर येते. पहिल्या ओळीनं गझलकार आपल्याला जी अपेक्षा असते आपली पुढच्या ओळीकडनं त्याचं एकदम उलट पुढचं वाक्य वाचायला येतं, त्यामुळे खूपच अंगावर येते. संगीता जोशी यांच्या पुस्तकामध्ये अशा वृत्तानुसार ज्या त्यांनी गझला दिल्या त्या फारच अप्रतिम आहेत. आणि आता त्यांची ही गझल याच्यामध्ये म्हणजे हे शेर बघा, ते प्रभाव अनलज्वाला जे शब्द दिसतात ते वृत्तांची नाव आहेत. स्त्री गझलकारांच्या गझला आता खूपच म्हणजे आशय त्यांचा आणि प्रभाव जो आहे तो आता खूप वाढायला लागला. आणि संगीताताई जोशी या ऍक्च्युली पहिल्या मराठी स्त्री गझलकार आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आता किती नवीन पिढी छान छान गझला आशयावर लिहितात ते आपण बघतोय. क्रांती साडेकर यांच्या गझलेतले काही शेर आहेत. तुला रुचेल तेच मी करायला हवे, तुला रुचेल तेच मी करायला हवे, मला वजा करून शून्य व्हायला हवे. म्हणजे स्त्रीच्या खऱ्या जीवनाची ही कहाणी दिसते आजकाल. खिडकी मधली चिमणी उडता उडता म्हणते, खिडकी मधली चिमणी उडता उडता म्हणते, नुसताई मला म्हणजे घरटे नुसते हल्ली. वा. किनार फाटली घडी चिरून चालली, किनार फाटली घडी चिरून चालली, जिणे पुन्हा रफू करून घ्यायला हवे. म्हणजे फारच अप्रतिम कल्पना मांडल्यात अगदी दररोजच्या शब्दांमध्ये. आता पुढची मंजू घोषा वृत्तातली शुभा तेलंग यांनी लिहिलेली हा पहिला शेर आहे. यौवना तू घे भरारी वेळ आली, यौवना तू घे भरारी वेळ आली, भारताच्या लौकिकाला साधण्याची. दुसरी आता ह्या कंसात लिहिलेली ही वृत्त आहेत, पिनाकी वृत्तातली. जगी हे मर्द पण मर्दानगी कोठेच नाही, जगी हे मर्द पण मर्दानगी कोठेच नाही, बघोनी एकट्या स्त्रीला छळाया 4 आले. परत मंजू घोषा वृत्तातली शुभा तेलंग यांची गझल. माणसाच्या जीवनाला मोल नाही, माणसाच्या जीवनाला मोल नाही, नित्य घाई फक्त पैसे मोजण्याची. आजच्या काळाला अनुसरून अगदी योग्य अशी गझल आहे. पुढची आहे सुप्रिया जाधव यांची. तारुण्य चुंबन वा मिठी यातील काहीही नको,
तारुण्य चुंबन वा मिठी यातील काहीही नको, नुसत्या विचारांनी तुझ्या आरक्त व्हावी शायरी. नुसत्या विचारांनी तुझ्या आरक्त व्हावी शायरी. हाच विचार मला वाटतं पुढं आणखी एका शेरात आहे. ललिता बांटिया यांचं चुंबने आलिंगने काही नको प्रेमासया. चुंबने आलिंगने काही नको प्रेमासया, नजर भेटीने तुझ्या होते प्रिया आरक्तनी. देवप्रिया वृत्तातला शेर आहे हा. देह म्हणजे फक्त असते क्षुद्र माती. देह म्हणजे फक्त असते क्षुद्र माती, बाहुले माणूस नियतीच्या हाती. बाहुले माणूस नियतीच्याच हाती. हे नारनाना नारनाना हे मंजू घोषा वृत्तातलं आहे. आणि परत देवप्रिया वृत्तातलं, भ्रष्ट सीता जाहली ती एक रेषा लांगता. भ्रष्ट सीता जाहली ती एक रेषा लांगता, जानकी मी या युगाची दश दिशांना रेष आहे. जानकी मी या युगाची दश दिशांना रेष आहे. वा, सुरेख. आता अजून काही स्त्री गझलकारांचे शेर आपण ऐकूयात. मनीषा नाईक यांचा एक शेर पहिला. बोलून झाले काल सगळ्या बातम्यांवर. बोलून झाले काल सगळ्या बातम्यांवर, बोलू जरासे आज माझ्या यातनांवर. वा. खुशाल गातो तुझीच गीते, तुझेच मंदिर लुटून नेतो. हिरण्यकेशी वृत्तातलं मुसरा आहे हा. खुशाल गातो तुझीच गीते, तुझेच मंदिर लुटून नेतो, भरून घेतो खुली तिजोरी, खरा पुजारी शिल्लक नाही. आता फातिमा मुजावर यांची आनंदकंद वृत्तातली हा शेर आहे का. माया दया जिव्हाळा आनंद प्रेम वाटू. माया दया जिव्हाळा आनंद प्रेम वाटू, होणार फातिमाती तेव्हा खरी दिवाळी. ह्या मक्ता त्यांच्या गझलेतला आहे. होणार फातिमाती तेव्हा खरी दिवाळी. आणि राधा भावे यांचा हा सुंदर शेर ऐका, अनल ज्वाला वृत्तातला. दुःखालाही चिमटीमध्ये धरता येते. दुःखालाही चिमटीमध्ये धरता येते, आणि त्याचे फुलपाखरू करता येते. किती सुंदर कल्पना आहे. म्हणजे सहन करायची जी क्षमता आहे त्याच्याविषयी आहे. वा, किती सुंदर. रमण रणदिवे यांचे पुढचे काही शेर आहेत. कळेना हात मेहंदीचा कसा कुठे धरावा मी. कळेना हात मेहंदीचा कसा कुठे धरावा मी, तुझ्या कोऱ्या रुमालाचा किती हेवा करावा मी. तुझ्या लावण्य गंधाची कळेना कोणती जादू, असाही बावरावा मी तसाही मोहरावा मी. वा. पुढच्या दोन गझला आहेत सदानंद डबीर यांच्या. फुलांनी दृष्ट काढावी असा तो चेहरा आहे. फुलांनी दृष्ट काढावी असा तो चेहरा आहे, कळ्यांनी नजर लागावी असा तो चेहरा आहे. निळ्या रात्री तिला बघण्या नभी तो चांदवा येतो. निळ्या रात्री तिला बघण्या नभी तो चांदवा येतो, तयाने मान झुकवावी असा तो चेहरा आहे. दुसरी गझल सदानंद डबीर यांची. कलली उन्हे थकली मने मदिरा हवी. कलली उन्हे थकली मने मदिरा हवी, मधुरे आवर्जून मागणे मदिरा हवी. मधुरे आवर्जून मागणे मदिरा हवी. विसरायचे विसरायचे तिजला आता. विसरायचे विसरायचे तिजला आता, विसरायला अवघे जुने मदिरा हवी. जगणे असे जगणे तसे कळले कुणा. जगणे असे जगणे तसे कळले कुणा, म्हणूनच तो गालिब म्हणे मदिरा हवी. मनीषा नाईकांचेच एक शेर आहे. ओल येता अक्षरांना कोंब आले कागदांना.
ओल येता अक्षरांना, कोंब आले कागदांना, हुंदक्यांचे एक गाणे आज गेले छापण्याला. सतीश दराडे यांचा मंजू घोषा वृत्तातला हा शेर आहे. रंग कर्जाने दिला शेतास आम्ही, रंग कर्जाने दिला शेतास आम्ही, देश मग टीव्हीत हिरवागार झाला. सध्याच्या परिस्थितीवर आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल वगैरे ऐकतो आणि त्याच्यावर मला वाटतं भाष्य काय. पूर्ण गझल आमच्याकडे नाहीये, संगीताचं आलं असतं तर त्यांनी त्याच्यावर जास्त छान भाष्य करू शकलं असतं. राजू जाधव म्हणून एक गझलकार आहेत, यांची ही जी गझल ह्या ज्या ओळी आहेत ती गझल मी पूर्ण वाचली आहे आणि ती खूपच सुरेख गझल आहे. ह्या ओळी खूपच अंगावर काटा आणतात. हसण्याचा खुळा प्रयास नको, हसण्याचा खुळा प्रयास नको, आसवांना उगाच त्रास नको, मृत्यू जामीन होऊन यावा, मृत्यू जामीन होऊन यावा, जीवनाचा तुरुंगवास नको. सुरुवातीला आपण मराठी गझल म्हणजे काय म्हणलं ना, त्याच्यामध्ये हे जाणं की जामीन देणं, जामीन देणं सुटका होते आणि मृत्यूनं सुटका करावी अशी कल्पना केलेली आहे या गझल्यामध्ये. मूळ गझल जर तुम्हाला मिळाला तर जरूर वाचा, हे खूप सुरेख गझल आहे राजू जाधव यांची. आता अजून काही आपण शेर ऐकूयात वेगवेगळ्या गझलकारांच्या गझलांमधले. कादंबरी या वृत्तातली ही सिद्धार्थ भगत यांची छोटस वृत्त आहे, म्हणजे छोटी बहर म्हणता येईल. वादळी झाली हवा थांब थोडे नाखवा, वादळी झाली हवा थांब थोडे नाखवा, एवढ्या गर्दीतही माणसाची वानवा. आणि इलाही जमादारांचीच. डाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके. हे मेनका वृत्तातले शेर, म्हणजे जसं सागर आधी म्हणाला शब्दांचं सोनं करायचं, कसं हे इलाहींना खूप व्यवस्थित जमायचं. डाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके, पाहिले जेव्हा तिच्या नावापुढे, नाव मित्राचेच होते नेमके. आता चंद्रशेखर सानेकर यांची मृगाक्षी वृत्तातली गझल. कधी रद्दीत ती देतान आली, कधी रद्दीत ती देतान आली, वहीची शेवटाची 2 पाने. म्हणजे किती सुरेख विचार मांडला, आपल्या भावना कशा गुंतून राहतात त्याच्याविषयी भाष्य आहे. आणि भवानी शंकर पंडित यांनी वियदगंगा वृत्तात लिहिलेला हा शेर, ज्याची चाल म्हणजे हे जसं संगीतात त्यांनी खाली लिहिलंय की वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे ठेले, एकमेकांवरी उधळले गेले तिथं गेले. हे सुद्धा वियदगंगा वृत्तातलंच आपल्याला माहिती असलेलं भावगीत आहे. भवानी, तर हा शेर ऐका. उभी ताठ्यात जी झाडे तयांची मोडीसी हाडे, उभी ताठ्यात जी झाडे तयांची मोडीसी हाडे, कुशी घेशी लव्हाळ्यांना तयांचा तू जणो वाली, कुशी घेशी लव्हाळ्यांना तयांचा तू जणो वाली. गंगाधर मुटे यांचा पुढचा शेर आहे. अभय ह्या उपनावाने ते लिहितात. मी म्हणालो फक्त इतके शब्द माझे शस्त्र आहे, मी म्हणालो फक्त इतके शब्द माझे शस्त्र आहे, चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे. सिद्धार्थ भगत यांचा अजून एक शेर. तोंडचे पाणी पळाले साऱ्या जरी, तोंडचे पाणी पळाले साऱ्या जरी, जीव माझा जाहला नाही घाबरा. रुपेश देशमुख यांचे पुढचे 2 शेर. आनंत ठेविले जैसे, तसा तू राहिला होता, तसे केलेस जन्माला समाधानी तुकारामा. किती आले किती गेले महाजनी तुकारामा, कोणीही पोहोचला नाही तुझ्या जागी तुकारामा. आणि शेवटचे 2 शेर आहेत हे वैभव जोशी त्यांचा मंजू घोषा वृत्तातला गझल आहे, त्यातले शेर आहेत. ते म्हणाले प्रेम माझा विषय नाही,
मी म्हणालो, का तुम्हाला हृदय नाही? आणि सुरेश भटांची गझलेतले 2 शेर. तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही. तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही. तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते. तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते. श्रोते हो, याबरोबर आमचं सादरीकरण इथं संपतंय. संगीताचे यायला सुद्धा खरंच त्यांनी प्रश्नांची उत्तरं दिली असती, पण आपण या इथं आमचा कार्यक्रम आम्ही संपवतोय आणि मी परत सूत्र माधवकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. फार फार सुंदर सागर. छान संकल्पना आणि तुमचं तिघांचंही सादरीकरण, सागर, महेश, रमा, फार सुंदर झालं. खूप साऱ्या कॉमेंट्स वर तुम्ही पाहत असालच आणि मला असं वाटतं मंगलाताई पण आहेत का ऑडियन्स मध्ये? तर त्यांनी होत्या. मला वाटतं आता बहुतेक त्या ड्रॉप झाल्या. हा, तर त्या होत्या ऑडियन्स मध्ये आणि शी हॅड रेज्ड हर हँड. तर मी तुमचं हे वाचन चालू होतं त्याच्यामुळे मी डिस्टर्ब केलं नाही. मी त्यांना म्हटलं की वी विल इन्वोक यू, पण त्याही होत्या ऑडियन्स मध्ये, मंगला गोडबोले. तर लेट अस ओपन फॉर डिस्कशन. ऑडियन्स मधून कोणाला प्रश्न, चर्चा याकरता. आणि एक मिनिट, सी सम न्यू मेसेजेस. हो, रत्नालीचे फोटो सुंदर, उत्कृष्ट. रेकॉर्डिंग बघता येईल का? होय, नक्की बघता येईल. फार सुंदर कार्यक्रम. ओके, सो लेट मी ओपन अप द फ्लोर फॉर द क्वेश्चन आन्सर्स आणि डिस्कशन हिअर. एनीबडी? रत्नाली, सुलेखा ताई, एनीबडी? माधव, प्रश्न नाही पण कॉमेंट. होय होय. नंतर कधीतरी त्या ताई ज्या येऊ शकल्या नाहीत त्यांचा कार्यक्रम करता येईल का, प्रयत्न कर. ऑसम. होय होय, नक्की. तेच सागरचं आणि माझं बोलणं झालं जस्ट कार्यक्रमाच्या सुरुवातीला की अजूनही असे कार्यक्रम करायचे मनात आहे. सागर, यू वॉन्ट टू टॉक? राईट. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही संगीताताईंशी बोललो होतो. तर आम्हाला असं झालं त्यांनी मराठी गझल्या व्यतिरिक्त त्यांचा गझलेचा, उर्दू गझलेचा पण खूप अभ्यास आहे आणि त्याच्यावर त्यांनी बरेच कार्यक्रम केलेले आहेत. तर आम्ही त्यांच्याशी थोडंसं प्राथमिक बोललोय की मे बी तौर प्रतिष्ठानवर पुढं उर्दू गझल हा विषय घेऊन जास्त त्यांचा स्वतंत्र कार्यक्रम ठेवता येईल का. तर आता त्या हॉस्पिटलवरनं परत जर आम्ही त्यांच्याशी बोलू आणि जरूर प्रयत्न करू. नाईस. प्रियदर्शन यांनी म्हटलंय उत्तम नियोजन, निवेदन. रत्नाली सेज ग्रेट सिलेक्शन. मी प्रियदर्शन बोलतोय. नमस्कार. सागर, रमा आणि महेश, सर्वप्रथम इतका उत्तम कार्यक्रम त्याचं नियोजन करणं आणि सादर करणं याबद्दल धन्यवाद. आणि अतिशय सुरेख कार्यक्रम झाला मराठी गझलेवर. आणि अजून पुढच्या वेळेला जसं सांगितलं की उर्दू गझलेचा कार्यक्रम करूयात, जरूर करूयात. आणि म्हणजे ती पण एक अपेक्षा आहे. एक गोष्ट आहे, मराठी गझलेवर जास्त गाणी मला आढळत नाहीत. म्हणजे सुरेश भटांच्या गीता म्हणजे गझलेंवरती पुष्कळ आहेत गाणी, नाही असं नाही, पण अशी फारशी आढळत नाहीत जितकी उर्दू गझलेवर जे होतात. म्हणजे अतिशय सुंदर गायक जसे मेहदी हसन साहेब आहेत आणि गुलाम अली आहे, असे बरेच कार्यक्रम आहेत, पण मराठी गझले तेवढे आढळत नाहीत. त्यावर काही भाष्य किंवा काही मराठीमध्ये तुलनेनं बघितलं तर मराठी गझल ही तुलनेनं नवीन आहे. आधी सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे म्हणजे तंत्रशुद्ध गझल ही 80 नंतरच दिले.
सुरुवातीला मी कार्यक्रमात सांगितलं प्रमाणे. आणि चांगल्या गझला मराठीमध्ये आहेत. त्यामुळे इलाई जमादारांची ज्या गझला आहेत त्यांना भीमराव पांचाळेंनी त्या संगीतबद्ध करून त्या गायल्या आहेत. त्याचे अल्बम आहेत बरेच. आणि सुरेश भटांचं तू म्हणलास तसं आहे. सुरेश भटांच्या बऱ्याच हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलं आणि त्या बऱ्याच चित्रपटात पण वापरल्या गेल्या आहेत. पण तुलनेनं म्हणजे उर्दूमध्ये जेवढी गझल लोकप्रिय आहे त्या प्रमाणामध्ये तेवढी प्रसिद्ध गझल झाली नाही आणि त्या प्रमाणामध्ये मराठी गझलांचे अल्बम नाही, हे मात्र खरं आहे. एक अजून ऍड करायचं म्हणजे जेव्हा रमा आमचा विचार ठरला की रमाचा म्हणजे तिच्या कथ्थक विशारद म्हणजे तिच्या त्या टॅलेंटचा वापर करून एक छान भावमुद्रांमध्ये गझल बसवायची, तेव्हा आधी आम्हाला वाटत होतं की सुरेश भटांची ओळखीची एखादी गझल म्हणजे केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली अशी शोधावी, म्हणजे ती घ्यावी. पण मग नंतर विचार आला की आपल्याकडे अजूनही म्हणजे गाणारे म्हणजे शास्त्रीय संगीतात प्रवीण असणारे आमच्या परिसरात म्हणजे मेघना गिरकर ज्या आहेत त्यांनी जर एखादी नवीन गझल ज्याला आतापर्यंत चाल लावली गेली नाही अशी जर निवडली, म्हणून आम्हाला मग एल्गार मधली ती एक गझल जी रमानी सादर केली ती सापडली. त्यामुळे असा प्रयत्न मला वाटतं अजून जर झाला की अशा चांगल्या म्हणजे नुसत्याच भटांच्या नाही तर इतरही गझलकारांच्या गझला घेऊन जर नवीन नवोदित जे संगीतकार आहेत किंवा गाणारे आहेत त्यांनी जर प्रयत्न केला तर होऊ शकतं. म्हणजे ही जी पॉप्युलॅरिटी गेयता जी गझलेमधली आहे ती मराठी गझलांमधली नक्कीच पुढे आणायला अजून बराच वाव आहे. महेश म्हणाला तसं की आता मराठी गझलांना चांगले दिवस यायला लागलेत. बरेच नवीन गझलकार गझला लिहायला लागलेत. सो ह्याच्या पुढे प्रॉबेबली आपण चित्र बदलेल, जास्त गझला गायल्या जातील. आणि ही जी भटांची गझल आम्ही निवडली त्याला मेघनाने इतकं सुंदर स्वरबद्ध केलं आणि इतकी सुरेख गायली आहे ती गझल. त्यामुळे म्हणजे महेशचेही आभार, कारण त्यांनी ही गझल सुचवली भावमुद्रेसाठी आणि मेघनाने ती फार सुंदर स्वरबद्ध केली आणि गायली सुद्धा. त्यामुळे या दोघांचे आभार आणि होपफुली पुढे आपल्याला आणखीन चांगल्या गझला ऐकायला आणि बघायला मिळतील. आणि भावमुद्रा आणि गायन दोन्ही खूपच छान झालं आणि गझली निवडलेली सुंदर, अतिशय सुंदर. थँक्यू. रमा, तर माझी पण तीच तशाच स्वरूपाची कॉमेंट होती की अतिशय सुंदर तुझे सगळ्या मुद्रा होत्या आणि सगळे तुझं जे नृत्य आविष्कार होता. आणि मी नेहमी असं म्हणते की शृंगार रस सादर करताना शृंगार रस आणि बिभत्स रस याच्यामध्ये कधी कधी फार धुसर अशी एक रेषा आहे आणि तू ते इतकं सुंदर पद्धती ते सगळं नृत्याविष्कार त्याचं एक उदाहरण होऊ शकेल की मी ते काय म्हणतेय त्याचं. थँक्यू सो मच. थँक्यू सुलेखाताई आणि थँक्यू प्रियदर्शन. मला असं वाटतं अनुपमा महेश, सॉरी, गो हेड प्लीज. माझे वडील. होय होय होय, बोला. सगळ्यांना नमस्कार आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. कारण वेगळा प्रयोग तुम्ही अमेरिकेतनं करताय याचा आम्हाला पुणेकरांना आणि सगळ्यांनाच आम्हाला खूप अभिमान आहे. कायम असेच कार्यक्रम करून हा जो गझलाचा जो विषय आहे, गझल, सुरेश भटांचं नाव म्हणजे गझल अशी जी काही प्रतिमा झाली आहे त्याच्यापेक्षा अनेक गझलाकार आता निर्माण व्हायला लागलेले आहेत आणि त्यांना तुम्ही इथं तुमच्या कार्यक्रमामध्ये भरपूर न्याय दिलेला आहे. छोट्या छोट्या गझला जरी असल्या तरी त्यांना न्याय देण्याचं काम तुम्ही जे केलेलं आहे ते खरोखर स्पृहणीय आहे. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि असेच कार्यक्रम करून आम्हाला इथं पुण्यात बघायला मिळावेत, ऐकायला मिळावेत अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि याच संदर्भात काका, मला असं वाटतं अनुपमा सहस्त्रबुद्धे आहेत का अजून? त्यांनी एक नोट पाठवली आहे ग्रुपवर, जर असतील तर त्यांना मी सांगेन की सुरेश भट आणि भाऊसाहेब पाटणकर यांच्याबद्दल. अनुपमा ताई. आहेत मला दिसतात. म्यूट मध्ये आहेत.
तर त्यांनी नोट फक्त पाठवलेली मी वाचून दाखवतो इथे, की विदर्भ येथील माननीय कवी सुरेश भट यांचं मराठी गझल लेखनात उच्च स्थान आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ या गावचे भाऊसाहेब पाटणकर यांचंही स्थान फार महत्वाचं आहे. तर हो. आलिका दिसतायत का? आल्यात. हा. तर अनुपमा मावशी, तुम्हाला फक्त आम्ही भाऊसाहेब पाटणकरांचा सुरुवातीला गझला म्हणजे त्यांचे शेर, कारण त्यांच्या गझला अशा कमी आहेत, त्यांची शेरोशायरी खूपच, म्हणजे मी तर खूप मोठा फॅन आहे त्यांचा. पण आम्ही मग ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये गझलांचा कार्यक्रम असल्यामुळे असं फारसं आम्हाला त्यांचे शेर म्हणजे निवडता आले नाहीत, कारण आम्ही प्रयत्न केला. पण तुम्ही सांगा, तुम्हाला, म्हणजे कारण भाऊसाहेब पाटणकरांविषयी बोलणार असाल तर तो माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. नाही, आत्ता काही तयारी नाहीये माझी, पण असं कार्यक्रम ऐकताना एकदम लक्षात आलं माझ्या, म्हणून मी एवढी नोट पाठवली, एवढंच. आता अशी तयारी नाहीये माझ्याकडे, थोडं लिहिलेलं आहे, पण सापडवावं लागेल जरा. धन्यवाद, पण तुम्ही तेवढी नोटीस घेतली आणि त्याच्याबद्दल बोललात. धन्यवाद. नो प्रॉब्लेम. थँक्यू व्हेरी मच अनुपमा. थँक्यू. माधव, जस्ट एक कॉमेंट आहे. मला मंगलाताईंनी मेसेज केला आता की तर त्यांना 10 वाजता कॉल येणार होता म्हणून त्या ड्रॉप झाल्या. पण त्यांनी बेसिकली रमा आणि महेशला पण छान कार्यक्रम सादर केल्याबद्दल अभिनंदन कळवलं. थँक्यू सागर, थँक्यू मंगलाताई. बरं मंडळी, आपण आणखीन कोणाला प्रश्न, कॉमेंट्स, चर्चा असेल तर मग आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊ. तर मंडळी, तौर्य प्रतिष्ठानच्या या व्हर्च्युअल फोरमवर सामील झाल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. विशेषतः सागर साबळे, महेश जोशी आणि रमा मांजरेकर, थँक्यू. फार सुंदर सादरीकरण. तौर्य प्रतिष्ठानच्या या व्हर्च्युअल फोरमवर पुढले 2 कार्यक्रम मला अनाउन्स करायचे आहेत आता इथे. मे 23 म्हणजे पुढच्या रविवारी डॉक्टर विजय जोशी यांचं आपण व्याख्यान ऐकणार आहोत. आणि त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे धर्म सुधारणा, किंवा इंग्लिशमध्ये रिफॉर्मेशन, आणि रिफॉर्मेशन ॲज इन बोथ ख्रिश्चियानिटी अँड हिंदुइझम. तर या विषयावर डॉक्टर विजय जोशी हे व्याख्यान देणार आहेत मे 23 तारखेला, पुढच्या रविवारी, सेम टाइम 11 वाजता ईस्ट कोस्ट, 8 वाजता पॅसिफिक आणि 8:30 वाजता रात्री भारतामध्ये. आणि त्यानंतर 2 आठवड्यांनी म्हणजे जून 6 तारखेला नाट्य अभिवाचन करणार आहोत. आणि नाटक आहे गोपू देशपांडे यांचं उद्ध्वस्त धर्मशाळा. तर 6 जूनला उद्ध्वस्त धर्मशाळा या नाटकाचं नाट्य अभिवाचन करणार आहोत. सादर करणार आहेत पंकज शेटे, संदीप तांबोळी, प्रशांत हर्डीकर, सुबोध जोशी, वासुदेव घारपुरे, मी माधव मांजरेकर, आनंद लागू आणि गौरी जोशी आणि संध्या लागू. आणि याचं दिग्दर्शन केलेलं आहे आनंद लागू यांनी. सो मंडळी, पुन्हा एकदा सेम टाइम, संडेज मे 23 अँड जून 6, सेम टाइम, सेम लॉग इन इन्फो. सो प्लीज जॉईन इन. ज्यांना म्हणजे आवड असेल, इच्छा असेल, प्लीज जॉईन इन फॉर बोथ दिस प्रोग्राम्स. अगेन, तौर्य प्रतिष्ठानच्या या व्हर्च्युअल फोरमवर निरनिराळ्या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही सादर करीत असतो. आज हा गझलचा कार्यक्रम तुम्ही ऐकलात, पुढे व्याख्यान, त्याच्यानंतर नाट्य अभिवाचन. सो लुकिंग फॉरवर्ड टू इट. तर या सत्राचा समारोप